पुढची बातमी आहे पंढरपूरमधून। पंढरपूरमध्ये आता पावसाळ्यापूर्वीच आता विठ्ठल मंदिराच्या छताला आता वॉटरप्रूफिंगचं काम सुरू झालेलं आहे। विठ्ठल मंदिराच्या छताला वॉटरप्रूफिंगचं काम हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। सध्या पुरातत्व विभागाकडून मंदिराच्या जीर्णोद्धाराचं सुद्धा काम सुरू आहे आणि हे हाती घेतलेलं काम आता आषाढी एकादशी पूर्ण करण्याचे आदेश हे आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। महालक्ष्मी मंदिराचा कळस, व्यंकटेशाचं मंदिर, राधिका सत्यभामा आणि शनी महाराजांच्या मंदिराच्या दुरुस्तीचं काम हे आता वेगानं करण्यात येत आहे। विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचं रूप द्यायचं काम चालू आहे। आता विठ्ठल मंदिराचा जो छत आहे इथं पावसाळ्यात हे गळू नये यासाठी या ठिकाणी वॉटरप्रूफिंगचं काम सुरू आहे। विठ्ठलाचा चौखांबी असेल, सोळखांबी असेल त्याच्यावरचा हा भाग आहे आणि या इथं ज्या पद्धतीनं आता वॉटरप्रूफिंगचं काम चालू केलं आहे ज्याच्यामुळं पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करायचं होतं आणि त्यामुळं विठ्ठल मंदिरात पावसाचं पाणी झिरपू नये यासाठी या पद्धतीने हे वॉटरप्रूफिंगचं काम बऱ्यापैकी संपत आलेलं आहे। आता इकडचा भाग राहिलेला आहे, बाकीचा काम झालेला आहे। याचबरोबर ज्या मंदिराच्या ज्या वायर्स होत्या, ज्या उघड्या सगळीकडे फिरल्या जात होत्या, एसीच्या वायर्स असतील, लाईटच्या वायर असतील, तर या वायर आता एका बॉक्समधून काढायची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे। ते काम आता हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे धोकादायक वायरिंग पूर्णपणे आता अंडरग्राऊंड एका ट्रेंचमधनं जाणार आहे, ज्याचा धोका भाविकांना होणार नाही। याचबरोबर हे जे माझ्या मागं दिसू शकते हे महालक्ष्मीचं मंदिराचं कळसाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। शेजारी बाजीराव पडसाळीच्या तिथं जो मंडप उभारलेला आहे भाविकांना विश्रांती घेण्यासाठी, खेळ खेळण्यासाठी, त्या मंदिराचं कामही पूर्ण जवळपास होत आलेलं आहे। म्हणजे आषाढीपूर्वी जी कामं करणं अपेक्षित होती ही कामं अंतिम टप्प्यात आलेली आहेत। आता रुक्मिणी मातेच्या शेजारी असलेली जे काम आहे त्या कामाला वेग घेण्यात आलेला आहे। तो काम वेळेत पूर्ण करायची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे विठ्ठल मंदिरातला बाजीराव पडसाळी असेल, विठ्ठल सभा मंडप असेल, विठ्ठल रुक्मिणी गाभारा असेल, ही सर्व कामं आता या टप्प्यात आषाढीपूर्वी पूर्ण करायची आहेत आणि त्या दृष्टीनं मंदिर समितीनं काम सुरू केलेलं आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।